तर नमस्कार मंडळी, आज का नाही तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आपले का नाही गेले 4-5 दिवस झालं अक्षय तृतीयेचं कर देण्यातच आपण व्यस्त होतो. आज का नाही आपल्याला एक 50 भर घरामध्ये कर द्यायचं होतं. त्यासाठी सकाळ सकाळी लवकर आवरून आलो कर देण्यासाठी. त्यात एक एवढासा बक्कळ ऊन पण पडलेलं. आपण का नाही कर द्यायला गेल्यानंतर आपल्याला एवढासे पैसे पण मिळतात आणि एवढासं धान्य पण मिळते. आईला कर देण्यासाठी सोडलं. आज का नाही आपला कॉलेजचा शेवटचा पेपर होता, त्यासाठी घरी येऊन आवरून कॉलेजला जाण्यासाठी निघालो. त्यात एक आपल्याला कॉलेजला जाण्यासाठी उशीर पण झाला, त्यात एक फाटक पण पडलेलं. नंतर नाही पोहोचलो कॉलेजमध्ये. जसा एक तासाभराचा पेपर संपला तसं घरी जाण्यासाठी निघालो. घरी आल्यानंतर आपल्याला गिरायक पण आलं भांडीकुंडीसाठी. मग त्यांना भांडीकुंडी पॅक करून देण्यासाठी सुरुवात केली. जशी भांडीकुंडी पॅक करून दिली तसं बैल अफिलिएशन करण्यासाठी सुरुवात केली. मंडळी मी का नाही तुमच्यासाठी डिटेल मध्ये बैल अफिलिएशन कशी केली जातात त्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. बैल अफिलिएशन करण्यासाठी माझी आई पण आली. नंतर का नाही दुपारी 1-2 वाजता पेपर पण होता. मग त्यासाठी आवरून कॉलेजमध्ये जाण्यासाठी परत आणि निघालो. तेवढा 1-1.5 तासाचा पेपर दिला आणि घरी जाण्यासाठी निघालो. जसा पेपर देऊन घरी आलो तसं जनावरांना गोट्यामध्ये बांधून लोटणं काढण्यासाठी सुरुवात केली. आम्ही दोघांनी आज का नाही एवढीशी बक्कळ बैल पण फिलिशन करून घेतलेली. त्यात का नाही आपली अजून एवढीशी बैल फिलिशन करायची. जनावरांची आणि घरातली कामं आवरल्यानंतर आकितीचं कर देण्यासाठी निघालो. त्यात एक संध्याकाळचा 8 पण वाजलेलं. नंतर का नाही सकाळी लवकर उठून देवाची पूजा करून अक्षय तृतीयेचं करांची पूजा पण करून घेतली. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जाताना आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.